नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती मी ओंकार स्वागत करतो. तर अजून देखील महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लाडक्या बहिणी आहेत, यांचा हप्ता जून महिन्याचे 1500 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये आलेले नाही आहेत. तर याच्या माध्यमातून म्हणजेच काही वेगळी कारणं असतील का, तर या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सगळ्यात महत्त्वाची पात्रता म्हणजे सदरची लाडकी बहीण ही आहे ती महाराष्ट्रातील रहिवासी असली पाहिजे. त्यानंतर 21 ते 65 वर्ष वयोगटातील लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याबरोबर ज्या महिलांकडे घरामध्ये 4 चाकी नसेल, तसेच त्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे, गव्हर्नमेंट सर्वंट नाही आहे, अशा सर्व लाडक्या बहिणी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. याचबरोबर 1500 रुपयांपेक्षा जास्त अनुदान म्हणजेच इतर योजना असतील, संजय गांधी निराधार योजना असतील, तर यासारख्या योजनाचा लाभ घेत असतील तर मात्र लाडक्या बहिणींना लाभ मिळणार नाहीये. तर ह्या प्रमुख अटी आहेत. तर या अटी ज्या लाडक्या बहिणींनी पूर्ण केल्या आहेत, अशाच लाडक्या बहिणींना हा जो हप्ता आहे तो चालू राहणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक लाडक्या बहिणी आहेत, त्या या सर्व अटींच्या पूर्तता करतायत आणि त्या यामध्ये बसत आहेत. तरी देखील आमचा लाडक्या बहिणीचा जून महिन्याचा हप्ता आलेला नाही. काही चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की तुम्ही अटींची पूर्तता केलेली नसल्यामुळे तुम्हाला हा हप्ता आलेला नाही आहे. परंतु लक्षात घ्या की आता आपण ज्या मुख्य अटी सांगितल्या, तर त्या लाडक्या बहिणी पात्र करत असून देखील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत, तर जास्तीत जास्त संख्येच्या प्रमाणावरती त्यांना जून महिन्याचे 1500 रुपये मिळाले नाही आहेत. त्यामुळे लक्षात घ्या की ही अट तुम्हाला लागू पडते का, तर मुळातच नाही आहे. कारण का तुमच्याकडे जर 4 चाकी वाहन नसेल, गव्हर्नमेंट सर्वंट किंवा मंत्री खासदार जर तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोण नसेल, पेन्शन घेत नसेल किंवा तुमचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जर कमी असेल आणि यापूर्वी जर तुम्ही लाडक्या बहिणींचा लाभ घेत असाल आणि चालू महिन्याचा लाभ फक्त आलेला नाही आहे, म्हणजे तुमचा अर्ज रिजेक्ट झालेला आहे असा अर्थ होत नाही आहे. डीबीटी फेल झालेली आहे. काही कारणानिमित्त डीबीटी झालेली नसल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील काही ठराविक म्हणजेच अगदी संख्या देखील जास्त आहे, त्यामुळे या मोठ्या शहरांमधील नाशिक असेल, संभाजीनगर असेल, त्यानंतर पुणे असतील, तर या ठिकाणी देखील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांना अजून हप्ते आलेले नाहीत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच काल देखील काही प्रमाणावर डीबीटी झाली, 10 तारखेला लाभ जमा झाला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती की आमचा हप्ता आला नाही आहे म्हणजे आम्ही अपात्र ठरतो का, तर मुळीच नाही आहे. डीबीटी झाली नसल्यामुळे हा हप्ता वितरित करण्यात आलेला नाही आहे. जर तुम्ही अपात्र ठरत असता तर तशी सूचना देखील शासनामार्फत देण्यात आली असती. तर मंत्री अजय तटकरे यांनी देखील सांगितलं होतं की शासकीय महिला ज्या आहेत 1 ते 2 लाख आहेत, तर यांनी देखील लाभ घेतलेला आहे, यांना अपात्र ठरवण्यात आले होतं. तशी घोषणा झाली आणि त्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्यामुळे आत्ता या आठवड्याभरामध्ये ज्या लाडक्या बहिणींना जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे, त्या महिला आहेत त्या अपात्र नाही आहेत, त्या पात्र आहेत. त्यातील काही महिला अपात्र देखील असू शकतात, परंतु मोठ्या प्रमाणावरची जी संख्या आहे ती पात्र लाडक्या बहिणींची आहे. त्यामुळे पात्र असून देखील मला जून महिन्याचे 1500 रुपये आले नाही आहेत, त्यामुळे घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तुम्ही काय अपात्र झाले नाही आहेत, तुम्हाला जून महिन्याचे हप्ते आहेत ते मिळून जाणार आहेत. अशी कोणतीच कारणं नाही आहेत की तुम्ही अपात्र ठरलेला आहात त्यामुळे आता हप्ता बंद झालेला आहे, हप्ता येणार नाही आहे. तर हप्ता येणार एवढं कन्फर्म आहे. डीबीटी पुन्हा सुरू झाल्यानंतर आज दिवसभर असेल किंवा पुढील दिवसांमध्ये जून महिन्याचे 1500 रुपये मिळून जाणार आहेत. तर सध्या डीबीटीद्वारे ही प्रोसेस अगदी संत गतीने हळूहळू चालू आहे. त्यामुळे पात्र लाडक्या बहिणींना घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. जून महिन्याचे 1500 रुपये मिळणार म्हणजे मिळणार आहेत. अटींची पूर्तता करणाऱ्या लाडक्या बहिणी पात्रच आहेत. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्या व्हेरिफिकेशनमधून बाद होणारच आहेत. तर अशा प्रकारे यावेळेचा जून महिन्याचा हप्ता मागील महिन्यांपेक्षा काहीतरीच लेट झालेला आहे. अगदी घोषित ज्यावेळी झालेला आहे की हप्ते वितरण सुरू झालेलं आहे त्या दिवसापासून आज 7 ते 8 दिवस व्हायला आलेले आहेत, परंतु अजून लाडक्या बहिणींना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत यांना हप्ते वितरण झालं नाही आहे. हप्ते वितरण सुरूच आहे आणि ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि पात्र असून देखील हप्ते आले नाही आहेत त्यांचा हप्ता जून महिन्याचा येणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. सध्या लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करायची आहे. तुमचा हप्ता तुम्हाला मिळणार एवढं कन्फर्म आहे. तर योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवर दिली जाते. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.